नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना या ठिकाणी 1500 रुपये महिन्याला मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी कोट्यावधी महिलांनी अर्ज केलेले आहेत। मग आतापर्यंत या कोट्यावधी महिलांनी अर्ज केले, त्यांचे मंजूरही झाले। तर मग काही महिलांना या ठिकाणी अडचणी येत आहे। मग काही महिलांना याची माहिती नसल्यामुळे त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून अर्ज भरून घेत आहे। काही ठिकाणी अंगणवाडी केंद्रामार्फत, तसेच वार्ड केंद्रामार्फत, तसेच मदत सहाय्य केंद्रामार्फत या ठिकाणी हे अर्ज भरून घेतले जात आहे। मग तसेच स्वतःही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरता येत आहे। तर मग त्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। मग या सर्व अडचणी दूर करत 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज भरले आहेत अशा 1,35,00,000 महिलांना पैसे मंजूर झाले आहेत। मग त्या 1,35,00,000 महिलांना या ठिकाणी त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहे। परंतु ज्या पात्र महिला आहेत त्यापैकी काही महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत। मग अशा महिलांनी त्या ठिकाणी बँकेत जाऊन स्वतःचे आधार सीडिंग करून घेतले आहे, तेथे काय KYC करून घेतले आहे, तसेच इतर काय पूर्तता असेल त्या सर्व बाबी पूर्ण केलेल्या आहेत। तरीही अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत। तर मग मित्रांनो, बँक खात्यावर पैसे आलेले नाहीत, तसेच फॉर्म भरताना अनेक अडचणी आहेत। तर मग आपण या ठिकाणी या महिलांनी कुठे तक्रार करावी, या बहिणींनी काय करावे, त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। की जर आपल्याला फॉर्म भरताना अडचणी येत असेल, बँक खात्यामध्ये पैसे जमा होताना अडचणी येत असेल, तर मग आपण त्यासाठी कुठे तक्रार करावी, त्यासाठी काय करावे, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1,500 रुपयांची मदत केली जात आहे। मग या योजनेसाठी पात्र असलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळालेले आहेत। तर महिलांच्या उर्वरित अर्जाची छाननी सुरू आहे। दरम्यान या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहेत, पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत। काही महिलांना कागदपत्रांची अडचणी येत आहे। या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे असे विचारले जात आहे। तर मित्रांनो, पुढील हप्ता हा महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे। म्हणजे काय, तर आतापर्यंत कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3,000 रुपये आले आहेत। मग 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे 3,000 रुपये देण्यात आले आहेत। मग आता 31 जुलै नंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे। सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण 3 महिन्यांचे पैसे दिले जातील। म्हणजेच पात्र महिलांना 3 महिन्याचे 4,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत। मग महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। मग या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,03,94,924 अर्ज आलेले आहेत। पैकी 1,35,00,000 अर्ज हे 31 जुलैपर्यंत आलेले होते, त्यांची त्या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे आणि त्या महिला पात्र ठरून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहेत। मग उरलेल्या जे अर्ज आहेत त्यांची अजून छाननी चालू आहे, म्हणजेच त्या ठिकाणी तपासणी चालू आहे। लवकरच उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे टाकले जाणार आहे, तसे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे। मग या ठिकाणी 31 ऑगस्ट नंतर या महिलांचे अर्ज जे आलेले आहेत त्यांना पात्र ठरवून राज्य सरकार त्या ठिकाणी हे 4,500 रुपये आणि ज्या आधी पहिला हप्ता घेतलाय 3,000 रुपये त्यांना 1,500 रुपये अशा पद्धतीने पैसे या ठिकाणी या महिलांच्या बँक खात्यावर दिले जाणार आहेत। परंतु महिलांना हा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत, त्या त्रुटी आहेत। मग अर्ज दाखल करतानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत अनेक बदल केलेले आहेत। काही महिलांचे अर्ज डिसअप्रुव्हल किंवा
अमान्य झाले आहेत, मग अशा महिलांनी अर्जात दुरुस्त करण्याची संधी आहे. पण ही दुरुस्ती कशी करावी, त्याबाबत चौकशी नेमकी कुठे करावी, असा प्रश्न काही महिलांना पडलेला आहे. महिलांची तक्रार सोडवण्यासाठी पुढील प्रमाणे मंच उपलब्ध करून दिले आहे. म्हणजे तक्रार निवारण केंद्र आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. तर मग ते कोणकोणते तक्रार निवारण केंद्र आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी नारी शक्ती ॲपवर त्याबाबत तक्रार करू शकता. तुम्ही नारी शक्ती ॲप ओपन केला की त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळालेली आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकता. नारी शक्ती ॲपवर तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे. तुम्ही या ठिकाणी ही तक्रार नोंदवू शकता. त्या ठिकाणी तुमचे काय तक्रार आहे ती वाचल्या जाईल, तुम्हाला त्याचं निवारण केलं जाईल. तसेच स्थानिक अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकार दरबारी मांडू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यामार्फत सरकारला तुमचे जर पैसे जमा झाले नसतील तर त्या ठिकाणी पुढे प्रोसिजर केली जाणार आहे. तुमचं नाव वगैरे किंवा तुमचं अर्ज अप्रूव्हल झालं आहे पण अजून पैसे जमा झाले नाही किंवा दुसरी कुठलीही अडचण असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा. त्यांच्यामार्फत तुम्हाला तुमच्या अडचणीचे निवारण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. काहींचे अर्ज भरून झाले, मंजूर झाले, सगळे बँक व्यवस्थित आहे, खाते व्यवस्थित आहे, पण अजून पैसे मिळाले नाही, त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे जावे. ते तक्रार त्यांच्यामार्फत तक्रार ही वरपर्यंत केली जाणार आहे. कारण की महिला व बाल विकास मंडळ जे आहे ते त्या अखत्यारीत हे अंगणवाडी सेविका काम करत असतात. म्हणजे त्यांच्या मार्फतच वरती तुमचे हे पैसे जमा झाले किंवा नाही झाले इतर अडचणी त्या सोडवल्या जाणार आहे. तर नंतर टोल फ्री क्रमांक 181 या ठिकाणीही तुम्ही काही तक्रार करू शकता, माहिती विचारू शकता. नंतरचा टोल फ्री क्रमांक आहे 98 61 71 71 71 71. अशा प्रकारे या टोल फ्री क्रमांकावरही तुमची तक्रार तुम्ही नोंदवू शकता, मांडू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपल्या लाडकी बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. काही तक्रारी असतील तर तुम्ही सरकार मान्य तक्रार निवारण केंद्रात तुम्ही या ठिकाणी तुमच्या तक्रारी सोडवू शकता. तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमच्या तक्रारी मांडा. अडचणी असतील तुम्हाला दुसऱ्या कोणीही सोडवू शकत नाही. या सरकार दरबारी तुमच्या अडचणी सोडवल्या जाईल. तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.